आज पाहू आपण व्यतिरिक अलंकार. याच्या पहिले आपण 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक अलंकार. तर उपमेमध्ये आपण बघितले की एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं जिथे वर्णन असते तिथे उपमा अलंकार होतो. तर त्याच्या थोडं समोर जाऊन एक वस्तू ही जवळजवळ सारखीच आहे असं जिथे वर्णन असते ते उत्प्रेक्षा, आणि दोन्ही वस्तू एकच आहेत असं वर्णन जिथे असते ते रूपक असते. आता याच्या समोर जाऊन व्यतिरिक अलंकार होतो. याच्यामध्ये एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे जसं की उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथे वर्णन केलेले असते तिथे व्यतिरिक अलंकार होतो. उपमामध्ये उपमेय आणि उपमान, उपमेय उपमानासारखे आहे असं वर्णन असते. व्यतिरेक मध्ये उपमेय आणि उपमान हे सारखेच आहेत आणि रूपक मध्ये उपमेय आणि उपमान हे एकच आहेत असं वर्णन असते. आणि याच्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथे वर्णन होते तिथे व्यतिरिक अलंकार होतो. व्यतिरिक म्हणजे अधिक्य किंवा एखाद्या बाबतीमध्ये सरस असल्याचे वर्णन. आता उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेय म्हणजे काय असते? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची असते ते. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची असते ते. आणि उपमान म्हणजे काय? तर ज्याच्याशी तुलना करायची असते ते. ज्याच्याशी तुलना करायची असते ते. म्हणजे ज्याची तुलना करायची आहे का आपल्याला ते ज्याच्यासोबत तुलना करायची आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असेल असं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असते तिथे व्यतिरिक अलंकार होतो. याचे एक उदाहरण बघूत आपण. कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज तिचे बलवान. धेनू म्हणजे गाय आणि ओज म्हणजे तेज किंवा कृती. या ओळीमध्ये दुग्ध हा शब्द आहे उपमान आणि ओज हे आहे उपमेय. मग व्यतिरिक्तची व्याख्या काय आहे की उपमेयापेक्षा उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे. उपमानापेक्षा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथे वर्णन केलं असेल तिथे व्यतिरेक अलंकार होतो. तर मग इच्छिलेली गाय म्हणजे इच्छित जे पाहिजे ते देणारी गाय म्हणजे कामधेनू असते. मग त्या गायीच्या दुधापेक्षाही श्रेष्ठ आहे काय आहे? तिचे ओज किंवा तिचं तेज, तिची कीर्ती, हे झालं उपमेय. तर या दुधापेक्षा सुद्धा हे उपमेय आहे, हे ओज हे काय श्रेष्ठ आहे असं वर्णन या ओळीमध्ये होते. याच्यावरून हे उदाहरण कशाचं आहे? व्यतिरिक अलंकाराचं आहे. व्यतिरिक्तचं आणखीन एक सांगायचं म्हणजे जे उपमान असते त्याला हून हे प्रत्यय लागलेले असतात. हून हा प्रत्यय लागलेला असतो. याच्यावरून सुद्धा व्यतिरिक अलंकार आपल्याला ओळखता येतो. मग या उपमानापेक्षा सुद्धा उपमेय श्रेष्ठ आहे. कसं आहे? याच्यापेक्षा सुद्धा हे श्रेष्ठ आहे. उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ असल्यामुळे हे उदाहरण कशाचं झालं? व्यतिरिक अलंकाराचं झालं. लक्षामध्ये आलं? कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज तिचे बलवान. ओज म्हणजे तेज, कृती, त्या दुधापेक्षा सुद्धा बलवान आहे असं वर्णन आहे. दुसरं बघा. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. कर्ण सर्वात जास्त दानधर्म करणारा होता, पण कर्णापेक्षाही तो दानशूर होता. म्हणजे कर्ण उन्हा ठरावा म्हणजे कर्ण कमी ठरावा किंवा म्हणजे जे कर्ण दान करत होता ना त्याच्यापेक्षा म्हणजे त्याचं दान कमी पडावं याच्या समोर एवढा हा दानशूर होता. तो म्हणजे उपमेय आणि कर्ण म्हणजे उपमान. लक्षात येत आहे की कर्ण काय आहे? उपमान आहे आणि तो उपमेय आहे. मग या कर्णापेक्षाही श्रेष्ठ हा तो आहे. कर्णापेक्षाही श्रेष्ठ तो आहे. म्हणजे या उपमानापेक्षा श्रेष्ठ कोण ठरत आहे? उपमेय ठरत आहे. उपमानापेक्षा श्रेष्ठ उपमेय ठरत आहे. म्हणजे कर्णापेक्षा श्रेष्ठ तो ठरत आहे. याच्यावरून हे उदाहरण कशाचं आहे? व्यतिरिक अलंकाराचं आहे. याच्यानंतर आणखीन आपण 1-2 उदाहरण बघू. दुसरं उदाहरण बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
आता या उदाहरणामध्ये अमृत हे उपमान आहे आणि देवाचे नाव हे उपमेय आहे. देवाचे नाव हे उपमेय आहे. म्हणजे अमृत हे गोड असते, पण या उदाहरणामध्ये देवाचे नाव अमृतापेक्षाही गोड आहे. उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ दाखवलेलं आहे. उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ आहे. मुळामध्ये अमृत गोड असते. देवाचे नाव कुठं गोड असते का? पण देवाचे नाव ते अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणून हे उदाहरण आहे व्यतिरिक अलंकाराचं. आता याच्यामध्ये सुद्धा याला प्रत्यय लागलेला आहे ऊनहून प्रत्यय जिथे जिथे लागते ते व्यतिरिकचे उदाहरण होत असतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृत हे उपमान आहे आणि नाम हे उपमेय आहे. या उपमानापेक्षा उपमेय इथे श्रेष्ठ आहे, म्हणून हे व्यतिरिक अलंकाराचे उदाहरण होते. आता दुसरं उदाहरण बघा. देवाहुनी महान आहे आई माझी, किंवा देवाहुनी महान आहे माझी आई. देवापेक्षाही श्रेष्ठ महान आहे कोण आहे? आई असते. देव हे उपमान आहे आणि आई हे उपमेय आहे. म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ याच्यामध्ये दाखवली कोण? आई. म्हणजे या उपमानापेक्षा श्रेष्ठ काय आहे? उपमान आहे. या उपमानापेक्षा श्रेष्ठ हे उपमेय आहे, म्हणून हे उदाहरण कशाचं झालं? व्यतिरिक अलंकाराचं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे सुद्धा व्यतिरिक अलंकाराचं. परत आपण एक उदाहरण बघू. बघा हे उदाहरण. तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतल, पाण्याहूनही पातळ कल्लोळ भ्रमाचा. इथं तू म्हणजे इथं विठ्ठू माऊली याच्यासाठी हा शब्द आहे. तू माऊलीहुनी मायाळ हे उपमान आहे, हे उपमेय आहे. हे उपमान आणि हे उपमा. तर हे उपमेय उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं या उदाहरणावरून लक्षात येते. याच्यावरून हा अलंकार व्यतिरिक अलंकार होतो.